प्रतीक हिंदुराव, भारत गोंधळे, रवी परटोले, कल्पनाताई तारमळे, राजेश तिवरे, पारसनाथ तिवारी, चंद्रकांत बोस्टे, मनोज व्यवहारे, अनुजाताई पाटील, जितेंद्र तारमळे, भाऊ दरोडा, प्रवीण खरा, सोनियाताई धामी, भारत गंगोत्री, डी के विशे, हिंदुताई मोरगे, मनोहर सासे, प्रशांत हेडगे, तसंच माझ्या ठाणे जिल्ह्यातून आलेले बाळासाहेब बाळाराम स्कोर, विजय पाटील, सुरेश. मी सुरुवातीला आपल्या सर्वांचं, पक्षाचे जे विविध सेल आहेत त्या सेलच्या सगळ्या प्रमुखांचं, पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं, सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनींचं, बांधवांचं, तरुण मित्रांचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख या नात्यानं आजच्या या मेळाव्याला मनापासून तुमचं स्वागत करतो, तुम्हाला शुभेच्छा देखील देतो. आया बहिणींनो, बांधवांनो, आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजींची आणि लाल बहादूर शास्त्रीजींची आज जयंती. त्या निमित्तानं त्या दोन्ही विजय पाटील, सुरेश पाटील, प्रज्ञा चौधरी, सविता मोरगे, प्रेमा केंगार, हर्षद शेळके, दिनेश चंदे, भगवान पवार, दिलशान शेख, रमेश बाद्री, मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, माझ्या मायमाऊली, आमच्या मुली, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जमलेले सर्व मुरबाड आणि जिल्ह्यातून आलेले माझे प्रमुख कार्यकर्ते, सगळे माझे सहकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, 3.5 मुहूर्तापैकी आजचा हा महत्वाचा दिवस. आणि या विजयादशमीच्या दिवशी माझी वेळ आणि माझी तारीख बरेच दिवसापूर्वी प्रमोद हिंदुरावनी घेतलेली होती आणि मी ठरवलेलं होतं की अर्धा दिवस इथं त्यांना वेळ द्यायचा आणि अर्धा दिवस पारदेर म्हणून अहिल्यानगर मध्ये आपला तालुका आहे, काशीनाथ ताते तिथे आमदार आहेत आपल्या राष्ट्रवादीचे, तिथं वेळ द्यायचा. तुमच्या आदिवासी एका मुलाने 12वी मध्ये त्याला पुढे जेजेला जायचं, मी त्याला विचारलं की 10वीला किती टक्के पडले, 12वीला त्याला तिथे जायचं. जरूर मी त्याला सांगितलं की 12वीला चांगले मार्क्स मिळव, मी तुला जेजेला कशी ऍडमिशन मिळेल याबद्दलचा प्रयत्न करेन. आपल्या आदिवासीची मुलं असतील, वंचितांची असतील, मागासवर्गीयांची असतील, गरीब घटकातली असतील, गरीब वर्गातील असतील, कुठल्याही जाती धर्माचे असतील, अल्पसंख्याक समाजातील असतील, त्या सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे. संधीचं सोनं जे करतील त्याला उद्याची कवाड उघडी आहे. आता बुद्धिमत्तेचे दिवस आहेत. महामानवांना मी अभिवादन करतो. तसंच ठाणे जिल्ह्यातील अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाढवण्याचं काम, ताकद देण्याचं काम ज्यांनी केलं ते ठाणे जिल्ह्याचे ग्रामीणचे माजी अध्यक्ष दशरथराव तिवरे. तिथीप्रमाणे आज त्यांची पण जयंती आहे. त्यांना पण मी बापूला श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांचं अधुरं राहिलेलं स्वप्न संघटनेच्या बाबतीतनं तुमचं माझ्या आपल्या सर्वांच्या प्रयत्नातनं पूर्णत्वाला जावं अशा प्रकारची अपेक्षा देखील व्यक्त करतो. विजयादशमी हा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये, तसंच येणारी दिवाळी, येणारं नवीन वर्ष हे सुख, समृद्धी, यश घेऊन येऊ असं महा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला तशा प्रकारच्या शुभेच्छा देतो, सदिच्छा पण व्यक्त करतो. भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेल्या हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांची ठाणे जिल्ह्यातील मुरबाड ही भूमी 1943 पासून मध्ये इथून जवळच असलेल्या सिद्धगडच्या जंगलामध्ये आपल्या सहकाऱ्यांच्या सह भूमिगत असताना ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्यांच्या समेत झालेल्या चकमकीमध्ये त्यांना वीरमरण प्राप्त झालं. या सिद्धगड किल्ल्याच्या दक्षिण बाजूच्या पायथ्याशी हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांची समाधी आहे. मी हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांना देखील अभिवादन करतो, त्यांच्या स्मृतीला देखील वंदन करतो. मित्रांनो, मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून काम करत असताना
शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी हा पक्ष पुढे गेला पाहिजे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे बेरजेचं राजकारण केलं त्या प्रकारे या पक्षाला देखील सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देऊन पुढे नेलं पाहिजे आणि सुसंस्कृतपणा आपल्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी म्हणजे माझी मायबोली असेल, माझे बांधव असतील, माझे तरुण तरुणी असतील, सगळ्यांनी दाखवला पाहिजे. मुरबाड हा सह्याद्री पर्वतरांगाच्या नैसर्गिक खोऱ्यामध्ये वसलेला निसर्ग सौंदर्याने नटलेला असा ठाणे जिल्ह्यातील एक महत्वाचा तालुका. त्याचा उल्लेख मगाशी अनेकांनी केला. विविध समाज घटकांच्या बरोबरीत आमचे आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर आहेत. वारली जमातीची वारली चित्रकला आणि तात्पा नृत्य हे इथल्या सामाजिक जीवनाचे वैशिष्ट्य आहे. मगाशी पण